नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. आपण ब्ल्यू हेवन ॲक्वेरियम मध्ये आलो आणि हे पुण्यातील एक मोठं मत्स्यालय आहे. तर तुम्ही आतापर्यंत किती प्रकारचे मासे ऐकले आहेत? मी तर आतापर्यंत 3 प्रकारचेच मासे ऐकले आहेत जे तळ्यात दिसतात. तर ह्या ॲक्वेरियम मध्ये जवळपास 200 प्रकारचे मासे आहेत. इथं असणारे जे अतुल बाविस्कर सर आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत, हा व्यवसाय कसा सुरू केला जाऊ शकतो याबद्दल आणि ह्या माशांबद्दलचे आज समज आणि गैरसमज याबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. आपला परिचय सांगा आमच्या दर्शकांसाठी. माझं नाव अतुल बाविस्कर. मी ब्ल्यू हेवन ॲक्वेरियमचा ओनर आहो आणि इथे जे माशांचे व्हरायटी आहेत ते सीझनप्रमाणे आणि याच्याप्रमाणे येणारे व्हरायटी आता माझ्याकडे आहेत. व्यवसायाची सुरुवात कशी केली का काय? प्रथमतः माझा बंधू डॉक्टर अनिल फराटे MBBS होते, पण हौशेपोटी त्यांनी हा बिझनेस चालू केला 1972 साली. त्यांचंच एन्करेजमेंट म्हणून त्यांची आवड आणि माझी आवड सारखीच होती. म्हणून मी त्यांच्या अंडर म्हणजे तुमच्या हॉबीमुळे तुम्ही हॉबीजमुळे मी या क्षेत्रात शिरलो आणि हा व्यवसाय 88 साली चालू केला. कधीपासून अशा प्रकारचे व्यवसाय जगात किंवा भारतात असे सुरू झाले? साधारण 50 ते 60च्या दशकामध्ये डॉक्टर शरद साने यांनी या भारतामध्ये ॲक्वेरियम हा कन्सेप्ट भारतामध्ये आणला. तर आपल्या ब्ल्यू हेवन मध्ये ॲक्वेरियम मध्ये किती प्रकारचे मासे आहेत आता सध्या? आता सध्या साधारण 150 ते 250च्या माझ्याकडे आता काही व्हरायटी आहेत माशांच्या. 200 मी 200 ऐकलेलं. त्या 200 पर्यंत असतात, पण आता काही व्हरायटी आता काही नाहीत. काही सीझन प्रमाणे येतात, काही सीझन प्रमाणे येत नाहीत. आपल्याकडे म्हणजे ग्राहकांची कोणत्या माशाला जास्त मागणी असते? ह्या सर्वसाधारण मोहिली, प्लेटी, सोरटेल, त्याच्यानंतर गोल्डफिशचे काही व्हरायटी हे साधारण लोकांना आवडतात आणि हे स्वस्तही असतात, त्यामुळे लोक त्याला फर्स्ट प्रेफरन्स त्याला देतात. म्हणजे कोणत्या प्रकारच्या तरी जाती सांगायचं झालं तर पर्टिक्युलरली? तेच मोहिली, गोल्डफिश वगैरे हे जे या व्हरायटी दिल्या जातात. आपल्या ह्या दुकानात सध्या सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात महाग असा मासा कोणता आहे? म्हणजे मासे कोणते आहेत आपल्या दुकानामध्ये? एकदम सर्वसाधारण झेब्रा डॅन्यू पासून ते बागडा अरवानापर्यंत आणि फ्लॉरांपर्यंत मासे आहेत. आता त्यांच्या जरी प्राइसेस, किमती वगैरे सांगायचं? कारण झेब्रा डॅन्यू हा 20 रुपये जोड, 40 रुपये जोडीपासून ते 3000 3,500 जोडीपर्यंत आता माझ्याकडे काही मासे आहेत. तुम्ही आता ते अरवानाचं नाव घेतलं, त्या अरवानाबद्दल आणि एक फ्लावर डॉर्मन नावाचा एक मासा मी त्याच्याबद्दल ऐकला. समज आणि गैरसमज आहेत किंवा त्या अरवानाबद्दल वास्तुशास्त्राचे काहीतरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत, काय आहेत त्याने? चायनीज फेंगशूनुसार आणि जापनीज फेंगशूनुसार काही मासे पाळणं हे शुभ मानलं जातं आणि काही चायनीज फेंगशूनुसार मासा मेला तर त्या आपल्या अंगावर घेतलेलं आलेला हे असतं, संकट आलेलं असतं, तो अंगावर घेऊन मरतो, अशी ती धारणा आहे आणि आख्यायिका आहे ती. त्यानुसार लोक ते मासे पळतात. आपल्या इथं आल्यानंतर ग्राहकांना काय काय मिळू शकतं? सध्या ॲक्वेरियम मध्ये काय काय अवेलेबल आहे? तर समजा एखादा ग्राहक आला आणि त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळू शकतात? आपल्याकडे माशांना राहणारे त्या जातीच्या माशांना राहणारे ॲक्वेरियमचे वेगवेगळ्या प्रकारचे साईजेस आणि मोठे टँक्स सगळे अवेलेबल आहेत आणि त्याच्या लागणारे फूड आणि औषधं ते सगळं आपल्याला. आता तुम्ही फूड बद्दल बोलला तर बऱ्याचदा कसं होतंय की फिश टँक लोक घरी नेतात आणि त्याला भाकरी देणं, चपाती देणं हे योग्य आहे का? आणि त्यांना माशांना काय दिलं पाहिजे? कोणतं खाद्यपदार्थ? ॲक्वेरियमच्या माशांना घरगुती खाद्य देणं हे फार चुकीचं आहे. कारण त्याच्यातनं जे अमोनिया डेव्हलप होतो, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन मासा लवकर मरण्याची शक्यता जास्ती असते. आणि हे जे फूड जे असतं ते
हाय प्रोफाईल फूड असतं, जेणेकरून ते पाणी खराब होत नाही आणि अमोनिया जास्त डेव्हलप होत नाही, त्यामुळे मासा चांगला हेल्दी आणि चांगला राहतो. तर हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर का कसा सुरू करावा एखाद्याने, याबद्दल काय सांगू शकत असाल? त्याला पूर्णपणे या माशांविषयी माहिती पाहिजे, कारण मासा थंड रक्ताचा असतो. हं. पाण्यातले कुठलेही व्हेरिएशन, पाण्याचं टेम्परेचर तर मॅनेज नाही झालं तर मासा मरू शकतो. तर याचं पहिले नॉलेज घेणं, त्याच्यातनं तर कुठले मासे कोणाबरोबर राहतात, हार्बिओरस, कार्निओरस असे आणि सिक्सलीड असे 3 प्रकारचे मासे असतात. आणि ते कुठले मासे ठेवायचे आणि कुठले नाहीत, हे त्या जातीनुसार आणि व्हरायटीनुसार तुम्ही ते ठरवून ॲक्वेरियममध्ये मासे ठेवू शकता. आता हे शोचे मासे आहेत, ह्याच्यामध्ये आता एखादी वेगळी जात आहे आणि त्याच्यावर आता कलरवाले मला इथं मासे दिसत आहेत. असे कलर आर्टिफिशियली काही मासे बनवले जात आहेत का जगामध्ये, किंवा कुठं प्रयोग होत आहेत का? होतात ना. आता काही तर मला आता एक्झाम्पल द्यायचं असेल तर इथं समजा आता एक्झाम्पल म्हणजे आता एक हा कलर विडो आहे, एक अल्बिनो विडो म्हणून नावाचा मासा आहे, त्याच्यात हा कलर केलेला मासा आहे. हो. साधारण आता लॉकडाऊन मध्ये असताना इस्रायल ह्या देशाने या माशाचे प्रयोग करून हे मासे तयार केले. हो. अजून दुसरा कोणता एखादा उदाहरण द्यायचं असेल तर? नाही, आता त्याच्यात ही व्हरायटी आहे विडो मध्ये. हो. आता इथं मागं एक मी मागं आल्यावर ऐकलं सर, तर ह्या माशाचं नाव ऑस्कर काहीतरी आहे. ते अशी नावं पडण्यात मागं काय कारण असू शकतात का काय? नाही, आता त्याच्यामध्ये नाव पडायचं सायन्स, प्रत्येक सायंटिस्ट सायंटिस्ट नावाच्या सायंटिस्ट हे केलेलं हो. आता ते आम्हाला ते आरवाना माशाबद्दल थोडं सांगा, त्याच्या श्रद्धा आणि गैरसमजुतीबद्दल थोडं, कारण वास्तुशास्त्रानुसार त्याचं एक नाव घेतलं जातं. वास्तुशास्त्रात आख्यायिक असल्यामुळे हो. या अरवानाकडे पण बघितलं जातं. हो. तो सिल्वर अरवाना आहे, अल्बिनो अरवाना आहे आता माझ्याकडे. त्याच्यात 24 कॅरेट गोल्ड आणि पल अरवाना असे बरेच प्रकारचे आहेत अरवानाचे प्रकार, जेणेकरून लोक आपल्या आवडीप्रमाणे आणि बजेटनुसार ते ठेवतात. इथे एक जरा वेगळा मासा दिसतोय, ह्या माशाबद्दल काय सांगाल? जरा थोडं याला विंग्स, खालच्या साईडला विंग्स दिसतात त्याच्या. हा एंजल मासा आहे. ऍक्च्युली हा अमेझॉन रिव्हर मधला नैसर्गिक सापडणारा मासा आहे. तुमच्या इथून बाहेर मासे तुम्ही पाठवता काय? पुण्यातलं सोडून ग्राहक तुम्हाला कुठून कुठून ग्राहक आहे इथं? आम्हाला सातारा आहे, कोल्हापूर आहे, नगर आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद आहे, त्याच्यानंतर संभाजीनगर आहे, टेंभुर्णी आहे, बारामतीपर्यंत आमचं. आणि पुण्याच्या आजूबाजूला जेवढे शॉपकीपर्स आहेत आणि हॉबिस्ट आहेत ते आमच्याकडनं माशाचं सगळं सामान आणि मासे घेऊन जातात. आता इथं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी काय इथं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ना पानं टाकल्यात, ते पानं का टाकल्यात इथं? मला ते पानं दिसतायत खाली. पानं टाकायचा उद्देश असा की ते पाण्याचं पेच ते मेंटेन केलं जातं. हो. ते कोणत्या? बदामाचं पान. बदामाचं पान आहे. त्यामुळे पाण्याचा पीएच मेंटेन होतो आणि माशाला ते राहण्यासाठी ते चांगलं आहे. मी मग एक आल्यावर एक झेब्रा नावाचा मासा ऐकला. ते झेब्रा बरेच जण आल्यानंतर झेब्रा बद्दल विचारतायत, घेतायत, खरेदी करतायत. ते खरेदी करण्यामागे काय कारण आहे? तो स्वस्त असल्यामुळे त्याला त्याची वाढ तेवढीच होते का? कारण तो छोटाच नाही, तो चांगला मोठा होतो. 3-3.5 इंचापर्यंत वाढतो. तरंग एवढा जाड होतो. तर माशाची जर निगा राखायची असेल आणि ह्याच्यामध्ये तसंच विडो सारखं त्याच्यात कलर तयार केलेले आहेत. म्हणजे आर्टिफिशियली बनवलं, आर्टिफिशियली याच्यात कलर्स आलेले आहेत. ते सायंटिस्टने तो केलेला आहे. जर समजा एखाद्यानं फिश टँक घरी नेला, मासे घरी नेले, तर त्याची निगा कशी राखली गेली पाहिजे? किंवा नेत्यात लोकांनी फारशी त्याची निगा राखली जात नाही असं बऱ्याचदा दिसतंय बऱ्याच जणांच्या घरी. तर निगा कशी राखली जाते? फिश टँकचे सिलेक्शन, तुम्ही कुठल्या प्रकारचा टँक घेतलेला आहे, पाण्याचं व्हॉल्यूम त्याचं किती आहे, त्याच्यानुसार माशाचं त्या टँकमध्ये राहणारी की नाही, त्याचं पाण्याच्या व्हॉल्यूमनुसार त्या माशाची संख्या आणि साईज त्याप्रमाणे तो ठेवायचा आहे. साधारणतः तुम्ही समजा झेब्रा ठेवत असाल तर तुम्हाला एक 12-7-9 या साईजचा टँक आहे, तुम्ही त्याच्यात तुम्ही ठेवू शकता एक 5 ते 6.
जर म्हणजे- जास्ती ठेवायचे असतील तर तेच पाण्याचा व्हॉल्यूम दुप्पट घ्यावा लागेल तुम्हाला, त्यामुळे माशांची संख्या वाढेल. तर आता बरेच आता वर एक फ्लावर हॉर्न नावाचा मासा आहे, तो आम्हाला दाखवू शकताय का आमच्या प्रेक्षकांसाठी? दाखवू. आणि त्याच्याबद्दल थोड्या समजुती गैरसमजुती, आणि त्याच्यावर एक टेंगुळ आहे असं मी ऐकलंय, त्याबद्दल मला जरा सांगू शकताय का? जागा कमी आहे का इथे बहुतेक? हा आहे का? हा टेंगुळ दिसतोय का काही? काय आहे ह्याच्याबद्दल समजुती आणि गैरसमजुती आहेत काय? काय आहेत त्या सांगता का थोडं? एक आर्टिफिशियल ऍक्च्युली हा लॅब्रिड मासा आहे. हो. आणि याच्यावर असे आख्यायिका की याचं हेड वाढलं की आपली प्रॉस्पेरिटी वाढते, असं त्याची एक आख्यायिका आहे. आणि मासा आजारी पडून मेला तर ते आपल्या अंगावर आलेलं संकट इथं घेऊन जातो असं समजलं जातं. असं लोक येऊन तुम्हाला प्रतिक्रिया देतात काय का असं झालंय घडलंय वगैरे? हो, देतात ना. असं लोक तसं एखादी मी आजारी होतो, दोघं तिघांनी आम्हाला तसं रिप्लाय पण हे दिलं की बाबा माझं त्या दिवशी माझा आजारी पडला आणि तो मेला, आणि त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला. मला तुम्हालाच विचारायचं आहे की तुमचा विश्वास आहे का ह्या गोष्टीवर? माझा विश्वास नाहीये. सायंटिफिकली हे बरोबर आहे? नाही, सायंटिफिकली असं नाही, कारण हा आर्टिफिशियल मासा आहे. हो. आणि आख्यायिका आहे, लोकांचा गैरसमज असतो. हो. त्यामुळे त्याला आपण हे करू शकत नाही, त्याचा बाधा आणू शकत नाही त्याच्या सध्यावर. काय तरी ह्याची किंमत तरी सांगायची झाली तर? साधारण आता माझ्याकडचा जो आहे आता 1800 ते 2000च्या आसपास माझ्याकडे मासा आहे. बाहेर याची विक्री साधारण होलसेलला माझ्याकडे आहे, आणि बाहेर विक्री याची 2500 ते 3000च्या आसपास विकला जातो. हो. तर हा एक वेगळा मासा दिसतोय, काय आहे ह्या माशाचं नाव? हे डंबेवर गप्पी जे आहेत, हे इम्पोर्टेड गप्पी आहेत. हे बाहेरच्या देशातून? भारतीय देशात इथं थायलंड, तैवान, मलेशिया इकडनं ब्रीड केले जातात चांगल्या हे करून, आणि त्या भारतामध्ये विकले जातात. मला तुम्हाला विचारत आहे की आणि आता भारतातही याचे ब्रीड आता व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि भारतातही ब्रीडर्स वाढलेले आहेत. आता तुम्ही बाहेरच्या देशातलं सांगितलं, आपल्या इथं आपल्या दुकानात अक्वेरियम मध्ये तुम्ही कोणते मासे बनवताय का किंवा नाही, आपण फक्त विक्री करतोय म्हणजे बाहेरून आणून आपण बाहेरच्या देशातले किती ब्रीड्स आहेत आपल्याकडे? फक्त आपल्याकडे बाहेरच्या देशातले ब्रीड्स किती आहेत आता? माझ्याकडे साधारण एक 20 ते 25 आता व्हरायटी आहेत, आणि अजून एक 100 एक व्हरायटी येत असतात बाहेरच्या देशात सीझन प्रमाणे. हा एक वेगळा मासा दिसतोय, कलर थोड्या, आणि कोणता मासा आहे आणि काय? आफ्रिकन सिक्लेट्स म्हणतात त्यांना. हो. काय विशेषता काय? विशेषतः एक उल्कापातीमुळे झालेलं आफ्रिकेच्या, जसं आपल्याकडे भारतात लोणारचं तळ आहे, हो सरोवर आहे, तसंच ते एक आफ्रिकेमध्ये सरोवर आहे. त्याच्यात ते मासे उत्पादित होतात, आणि त्याच्यात ह्याची उत्पत्ती झाली, तिथे उत्पत्ती झालेली, आणि ह्याच्यात कलर व्हेरिएशन हे कलर जे आहेत ते नैसर्गिक आहेत, त्यांचे नैसर्गिक कलर आहे, नैसर्गिक कलर आहेत त्यांचे. हे त्या प्रकारचे तिथं ह्या कलरचे मासे तिथं मिळतात. हा जरा थोडा वेगळा मासा दिसतोय. हे ऑस्कर मासा आहे. हो, कारण त्याचा जरा उल्कापातासारखा कलर दिसतो, कारण याच्यात कलर व्हेरिएशन आणि याच्यात व्हरायटी भरपूर आहेत. 14 ते 15 व्हरायटी याच्यामध्ये आहेत कलर व्हेरिएशन ऑस्कर मध्ये. अजून कोणते दुसरे मासे दाखवायचे झाले तर आम्हाला कोणता वेगळा मासा असा? वेगळा तर पॅरेट मासा आहे. हो. काय याची खासियत? जरा खूपच याची कलर थोडा वेगळा आहे. ते कलर आर्टिफिशियल मासा आहे तयार केलेला. याच्यात रेड कलर आहे, अल्बिनो आहे, त्याच्यानंतर हा येलो कलर आहे, त्याच्यानंतर याच्यावर टॅटू केलेले पण असतात. तिकडे एक जरा वनस्पती दिसते, त्या वनस्पती बद्दल मला काय सांगू शकाल? काय आहे ती? ते टँक मध्ये आहे का? आता ॲक्वास्केपिंग मध्ये आता आजकाल ही वनस्पती इथे ठेवली, हे साधी शोसाठी. ओके. ॲक्वेरियम मध्ये लोक मोस्ट ऑफ द मासे खरेदी करायला येतात. ट्रेंड वाढल्याने दिसते का? आधीपेक्षा लोक जास्त खरेदी करायला येतात? पहिले फक्त श्रीमंतांकडेच फक्त ॲक्वेरियम असायचा. आता हे सर्वसामान्य माणूस किंवा अति सर्वसामान्य माणूस सुद्धा ॲक्वेरियम खरेदी करून घरामध्ये ठेवू शकतो. आता हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि आता प्रत्येकाच्या घरात असं वाटतं की आपल्या घरात काहीतरी असावं म्हणून लोक, आणि वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला आणि ईशान्य दिशेला पाणी असावं म्हणून ॲक्वेरियम, आणि त्याच्यात दिसणारे सुंदर मासे, कलरफुल मासे म्हणून लोक याचं ट्रेंड वाढलेला आहे.
सगळ्यात आता तुमच्या दुकानात आता तुम्ही सर्वसामान्यातल्या लोकांसाठी म्हणलं तर सर्वात स्वस्त फिश टँक आणि सर्वात महाग फिश टँक त्याच्याबद्दल थोडं सांगू शकत असाल तर? साधारण स्वस्त 500 ते 700 रुपये पासून ते 50-50 66 लाख 1 लाखापर्यंत 50-50 हजारापर्यंत लाखापर्यंत ॲक्वेरियम आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमाइज सुद्धा आम्ही करून देतो. असं आहे. कोणते गप्पी आता मासे सर्वात जास्त विकला जाणारा गप्पीच्या काही व्हरायटीज आहेत. हो. त्याच्यानंतर मग इथं मोवली आहे, मौली टायगर बार्ब्स आहेत. टायगर बा त्याच्यानंतर मग काही टेट्राच्याच काही व्हरायटी आहेत. याला हो. तो थोडा वेगळा मासा दिसतोय ह्याच्याबद्दल मला थोडं टायगर बार्ब आहे, अल्बिनो टायगर. टायगर बार्ब आहे. हो. त्याच्यानंतर मग एक प्लेटी आहेत. प्लेटी प्लेटीमध्ये काही व्हरायटी, सनसेट प्लेटी आहे, मिकी माऊस प्लेटी आहे. सनसेट प्लेटी म्हणजे काय त्याला तसं नाव वगैरे थोडं सनसेट कलर त्याचा तसा आहे. हो. त्याचा गोल्डफिशच्या काही व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर गोल्ड फिशची खरेदी करतात का लोक? सर्वात जास्त गोल्डफिश कापणारा मासा आहे. हो. काय आहे त्याची प्राइस? साधारणतः 60 रुपये जोडी, 40 रुपये जोडीपासून ते 2,500 ते 3,000, 5,000, 10,000 जोडीपर्यंत ते गोल्डफिशच्या व्हरायटी असतात. हो. खाली एक मासा दिसतोय तो काळा आणि तो rainbow shark. विंग्स रेनबो शार्क आहे तो. रेनबो सर ब्लॅक काय रेनबो. आहे? त्याला तसं नावाबद्दल काय सांगू शकताय का त्याच्या? नाही, त्याचं काही नाही. याच्यात उरंडा गोल्ड नावाचा मासा आहे. काय आहे त्याची खासियत काय? कसं याच्या डोक्यावर जेली असते. हो. आणि ती नॅचरली त्या जेली असते. हो. आणि त्याच्या जेलीवर लोकांना आवडतं आणि ते लोक घेऊन जातात. त्या जेलीसाठी लोक ते त्या माशाला प्रिफर करतात. आता माझा शेवटचा प्रश्न आहे काका तुम्हाला, की या व्यवसायाला मार्केट आणि संधी कशी आहे? समजा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर नवीन जे व्यावसायिक आहेत त्यांना एक चांगली माहिती जर घेऊन केलं तर हा व्यवसाय खूप चांगला आहे. जे जिकिरीने करावं लागतं. हो. अभ्यास करावा लागतो. हो. तरच हा हॉबी आहे आणि धंदा हा सेट होऊ शकतो. धन्यवाद काका. तर आपण ब्ल्यू हेवन ॲक्वेरियम मध्ये बरीच माहिती घेतली. ह्या व्यवसायाबद्दलची माहिती घेतली. दुसऱ्या म्हणजे काकांकडून जाणून घेतलं की ह्यात जे मासे आहेत त्या कोणत्या कोणत्या ब्रीडचे आहेत. फॉरेन मधून आणलेले काही मासे आहेत. परत ह्यात आरवाना नावाचा एक मासा आहे, डॉर्म नावाचा एक मासा आहे. त्याच्याबद्दलच्या समजुती गैरसमजुती ह्या जाणून घेतल्या आणि ह्याच्यामध्ये भविष्यात संधी काय आहे ह्या व्यवसायामध्ये. परत इथं किती स्वस्तातला स्वस्त आणि महागातला महाग मासा किंवा इथं जे मिळणारे फिश टँक किती स्वस्त आणि किती महाग आहेत याबद्दल आपण माहिती घेतली. आणि असेच आपण व्हिडिओ करत असतो. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.